नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आता जे पाहणार आहोत ते आहे द्रोणासन. द्रोण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पत्रावळीच्या बरोबर असतो नेहमी. त्या द्रोणासारखी शरीराची स्थिती होते म्हणून याला द्रोणासन असं म्हटलेलं आहे. पाठीवर झोपलेल्या अवस्थेमध्येच एका दिशेने दोन्ही पाय वर उचलायचे साधारणतः 45 अंश आणि दुसऱ्या बाजूने डोकं आणि पाठ वर उचलायचे 45 अंश, म्हणजे ही द्रोणासारखी अवस्था होते. तेव्हा आपण पाहणार आहोत साधिका बैठक स्थितीत बसलेल्या आहेत. त्यांच्याकरता सूचना आहेत. शयन स्थितीमध्ये जायचं आहे. 1, किंचित मागे झुकायचं आहे, कोपरं जमिनीवर टेकायचे आहेत, तोल सांभाळायचा आहे. 2, पूर्णपणे पाठीवर निजायचं आहे, तळहात जमिनीला टेकलेले, शयनस्थिती अवस्था. त्यामध्ये द्रोणासन करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही पाय सावकाश वर उचलायचे. 45 अंशामध्ये वर उचलायचे आहेत आणि स्थिर ठेवायचे आहेत.
2. आता पाठ आणि डोकं वर उचलायचं आहे आणि दोन्ही हात गुडघ्याच्या रेषेमध्ये सरळ येतील अशा रीतीने ठेवायचं आहे. पुन्हा सगळं शरीर स्थिर ठेवायचं आहे. साधारणतः 1 मिनिट हे आसन स्थिर ठेवावं अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे. आता आपण आसन सोडणार आहोत. सावकाश पाठ खाली टेकायची. 1. श्वास सोडत सोडत पाय खाली घ्यायचे. 2. यानंतर आपण आसन बघणार आहोत पवन मुक्तासन. पवन म्हणजे वायू, याला आपण गॅसेस म्हणतो, आणि ते मुक्त होतात म्हणजे अर्थातच शरीरातूनच मुक्त होतात. त्यामुळे शरीरातल्या अधिक साठलेल्या गॅसेस करता हे आसन जास्त उपयोगी पडतं आणि म्हणूनच याला पवन मुक्तासन म्हणतात. विशेषतः अधोमार्गाने हे सगळे वायू मोकळे होत असतात, त्याची आपल्याला देखील जाणीव होऊ शकते या आसनामध्ये. तर पायाची पोटावर घडी करायची या आसनामध्ये. मग ती एका पायाची करता येते, दुसऱ्या पायाची करता येते आणि दोन्ही पायांची पण करता येते. आणि म्हणून एकेका पायाने पण हे आसन करता येतं आणि दोन्ही पायांनी पण करता येतं. आपण पहिलं बघणार आहोत उजव्या पायाने आसन. आता ह्या आसनामध्ये पोट दाबलं जात आहे आणि त्यामुळे पोटाच्या आतमध्ये जे आतड आहे, मोठं आतड विशेषतः, की ज्यातनं हे सगळे वायू मुक्त होणार आहेत, तर ते उजवीकडून डावीकडे आहे आणि म्हणून हे आसन विशेष करून उजव्या पायाने सुरुवात केली जाते. अन्यथा सगळी आसनं डाव्या बाजूने सुरुवात केली जातात. तर आपण बघूया एक पाद पवन मुक्तासन एका पायानेच. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. 1. जमिनीला 90 अंशामध्ये ताठ सरळ ठेवायचा आहे. 2. गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि पोटावर घ्यायचा आहे. 3 ला दोन्ही हातांनी त्या पायाला मिठी मारायची आहे. 3. आणि पाय दाबून घ्यायचा आहे. 4. सावकाश डोकं वर उचलायचं आहे आणि हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. सगळ्यांनाच एवढी आदर्श अवस्था जमेल असं नाही, पण जेवढी जमेल तेवढी आपण करायची. जास्तीत जास्त डोकं वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. हनवटी गुडघ्याला टेकायचा प्रयत्न करायचा आहे. श्वसन अर्थातच संथ चाललेलं आहे. श्वास कोंडून ठेवण्याची प्रवृत्ती होऊ शकते या आसनामध्ये, पण ती कटाक्षाने टाळायची आहे. श्वसन संथ चाललेलं आहे. सगळं शरीर शिथिल आहे आणि शरीर शिथिल पडलं की श्वसन संथ चालणार आहे. आसन सोडायचं आहे. 1 ला सावकाश डोकं जमिनीवर टेकायचं आहे. 1. 2 ला हाताची घडी सोडायची आहे. 2. हात जमिनीवर टेकायचे. 3 ला उजवा पाय सरळ करायचा आहे. 3. आणि सावकाश श्वास सोडत पाय खाली. 4. आता आपण उजव्या पायाने एकपाद पवन मुक्तासन पाहिलेलं आहे. त्या मोठा आतड जे ते आहे त्याचा उजवा भाग दाबला गेलेला आहे. आता मधला भाग दाबण्याच्या दृष्टीने दोन्ही पायांनी आपण आसन करणार आहोत. द्विपाद पवन मुक्तासन किंवा पूर्ण पवन मुक्तासन असं याला म्हणता येईल. तेव्हा साधक आपल्याला करून दाखवणार आहेत. शयन स्थितीमधनंच आहेत अर्थात. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय सावकाश वर उचलायचे आहेत. 1. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आणि पोटावर घ्यायचे. 2. पायाची पूर्ण घडी करायची आहे. मांड्या पोटावर दाबून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही हातांनी पायांना पूर्ण मिठी मारायची. 3. सावकाश डोकं वर उचलायचं आहे आणि हनवटी 2 गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. शरीर पूर्णपणे स्थिर आहे, अर्थात स्नायू शिथिल, त्यामुळे श्वसन संथ, श्वास कोंडून ठेवायचा नाही आहे. यानंतर आसन सोडणार आहेत. सावकाश डोकं खाली घ्यायचं आहे. 1. दोन्ही हातांची मिठी सोडवायची आहे. 2. पाय सरळ करायचे. 3. सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली घ्यायचे. 4.
यानंतर डाव्या पायाने हे आसन करायचं आहे. एकपाद पवनमुक्तासन डाव्या पायाने. श्वास सोडा, श्वास घेत डावा पायावर उचला. 1. पायाची घडी करायची आहे. 2. पाय पोटावर घ्यायचा आहे. 3. दोन्ही हातांनी पायाला मिठी मारायची आहे. घट्ट पाय पोटावर दाबून घ्यायचा आहे. 4. सावकाश डोकं उचलायचं आहे. हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. श्वसन संथ. प्रत्येक आसनामध्ये आसनाची स्थिती घेतल्यानंतर श्वसन संथ चालू ठेवायचं आहे. श्वास कोंडून ठेवायचा नाही आहे. सगळं शरीर स्थिर आहे. स्नायू ढिले टाकायचे आहेत आणि त्यामुळे श्वसन संथ चालणार आहे. आसन सोडायचं आहे. सावकाश डोकं खाली. 1. हाताची मिठी सोडवायची आहे. 2. डावा पाय सरळ करायचा आहे. 3. आणि श्वास सोडत सोडत पाय खाली. 4. पूर्वस्थिती. पूर्ण पवनमुक्तासनामध्ये सुद्धा अश्विनी मुद्रा आपल्याला करता येते. करून दाखवली जाणार या ठिकाणी आपण लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला पूर्ण पवनमुक्तासन करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही पाय वर उचला. 1. पायाची घडी करायची. 2. पाय पोटावर घ्यायचे. 3. हाताने पायाला मिठी मारायची आहे. घट्ट पाय पोटावर दाबून घ्यायचे. आणि या अवस्थेमध्येच गुदद्वाराच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण करायचं आहे. म्हणजे आकुंचन प्रसरण करण्याची क्रिया चालू ठेवायची आहे. आकुंचन करायचे, स्नायू ढिले सोडायचे, आकुंचन करायचे, ढिले सोडायचे, आकुंचन करायचे, ढिले सोडायचे. अशा प्रकारची प्रक्रिया चालू ठेवायची आहे. तेव्हा ही अश्विनी मुद्रा विपरीत करणे सर्वांगासनात किंवा या पवनमुक्तासनात सुद्धा करता येऊ शकते. आणखीनही काही आसनामध्ये ही प्रक्रिया करता येते. अर्थात प्रत्येक आसनामध्ये केल्यानंतर त्याचे निरनिराळे काय परिणाम होतात याच्यावर अजून फारसं काही संशोधन झालेलं नाही. तो संशोधनाचा विषय होऊ शकेल. तेव्हा अश्विनी मुद्रा म्हणजे गुदद्वाराची हालचाल थांबवायची आहे आणि आसन सोडायचं आहे. सावकाश दोन्ही हाताची मिठी सोडवायची आहे. 1. दोन्ही पाय सरळ करायचे. 2. श्वास घेत, श्वास सोडत पाय खाली. 3. स्वस्थ शवासन. पायामध्ये अंतर, हात बाजूला, मान कललेली, सगळं शरीर शिथिल. आता शयन स्थितीमधलं आणखीन एक आसन आपण पाहणार आहोत. अर्धचक्रासन. ह्यालाच कंदरासन किंवा सेतुबंधासन असंही म्हणतात. परंपराप्रमाणे थोडा थोडा फरक या आसनामध्ये काही वेळा असतो. चक्र म्हणजे पूर्ण गोलाकार, त्यातला थोडासाच भाग याच्यामध्ये असल्यामुळे अर्धचक्रासन असं याचं नाव दिलेलं आहे. तेही डाव्या पायाने करतात, उजव्या पायाने करतात. आपण क्रमाक्रमाने बघूया. अर्धचक्रासन. शयन स्थितीमधूनच हे आसन करायचं आहे. एकला दोन्ही हात डोक्याच्या पलीकडे नेऊन त्याची घडी करायची आहे. 1. दोनला दोन्ही पाय किंचित वर गुडघ्यात खाऊन कमरेजवळ घ्यायचे. 2. पायाचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले आहेत. दोन्ही पाय एकमेकाला जुळलेले आहेत. 3ला सावकाश श्वास घेत कंबरवर उचलायचे. 3. डावा पाय गुडघ्यापासून पुढचा सरळ करायचा आहे. 4. आणि शक्य होईल त्याने उजव्या पायाची टाच उचलायची आहे. 5. पुष्कळसा ताण येतोय शरीरावरती, पण तो कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वसन संथ चाललाय, श्वास कोंडून ठेवायचा नाही आहे. आसन सोडताना उजव्या पायाची टाच जमिनीवर टेकायची आहे. 1. 2. डावा पाय खाली घ्यायचा आहे. 3. कंबर खाली टेकायची आहे.
आता यातलं प्रत्येक भाग म्हणजे डावा पाय आणि उजवा पाय 1-1 मिनिट ठेवणं अपेक्षित आहे. अर्थात पुरेसा सराव झाल्यानंतर आहे. सुरुवातीला काही सेकंदच आसनामध्ये स्थिर राहता येतं. जसजसा सराव होईल तसतसं हळूहळू याचा कालावधी वाढवता येईल आणि तो 1 मिनिटपर्यंत वाढवावा अशी अपेक्षा या अभ्यासक्रमामध्ये आहे. आपण आता उजव्या पायाने पाहणार आहोत. पुन्हा कंबर वर उचलायचे, सावकाश वर उचला. उजवा पाय गुडघ्यापासून पुढे सरळ करायचा आहे. सावकाश पाय सरळ करा. पाय सबंध ताणून घ्यायचा आहे. चवडे पण त्याच दिशेने ताणलेले, म्हणजे खांद्यापासून पायापर्यंत सगळं शरीर एका रेषेमध्ये आहे. आणि डाव्या पायाची टाच उचलायची सावकाश आणि स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. सगळं शरीर शिथिल. आसन सोडताना डाव्या पायाची टाच खाली सोडायची 1, उजवा पाय खाली घ्यायचा आहे 2, कंबर खाली टेकायची आहे 3, दोन्ही पाय सावकाश सरळ करायचे 4 आणि दोन्ही हात पुन्हा पहिल्यासारखेच घ्यायचे आहेत 5, मिठी सोडवायची आहे, गोलाकार फिरवायचे आहेत आणि कमरेशेजारी आणून शयन स्थितीमध्ये यायचं आहे. आपल्या अभ्यासक्रमातील आसनांच्या क्रमाप्रमाणे यानंतर शवासन सांगितलेलं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की ग्रंथात वर्णन केलं श्रमे जाते शवासनम. ज्या वेळेला श्रम झाल्यासारखं वाटेल त्यावेळेला शवासन करायचं आहे. आणि शवासनामध्ये शरीराची अवस्था शवाप्रमाणे म्हणजे निश्चल असते. पण खरं म्हणजे निश्चल असतेच, पण त्यापेक्षा ती शिथिल असते जास्ती महत्वाचं. आणि शरीराची जास्तीत जास्त शिथिल अवस्था या आसनामध्ये येते. आणि म्हणून श्रमे जाते शवासन म्हणजे श्रम झाल्यानंतर विश्रांती करता हे आसन करावं. आणि त्यामुळे विश्रांतीकारक आसन असंच याला म्हटलं जातं. अतिशय परिणामकारक तंत्र आहे शवासनाचं. आणि शरीराबरोबर मनालाही विश्रांती मिळते असं या आसनात सांगितलं. चित्त विश्रांतीकारकम असं ग्रंथामध्ये वर्णन केलंय. त्यामुळे शरीर आणि मन या दोन्हीला विश्रांती देणारं आसन आहे. आपण कृती बघूया. साधक या ठिकाणी करून दाखवणार आहेत. शवासन करायचं आहे. 1-2 पायात थोडं अंतर घ्यायचं आहे. साधारणतः 1-1.5 फूट अंतर घ्यावं की जे आपल्याला सोयीस्कर वाटेल. कारण फार अंतर घेतलं तरी ताण येईल, कमी घेतलं तरी ताण येईल. हे विशिष्ट अंतर असं आहे जे प्रत्येकाकरता थोडंसं कमी अधिक असू शकेल की ज्यामुळे शरीर अतिशय शिथिल सहजपणे राहू शकेल. 2 हात थोडे बाजूला घ्यायचे शरीरापासून 3-4 इंच. तळवे वरच्या दिशेला करायचे. बोटं अर्धवट मिटलेली आहेत. बोटं आपण एकदम सरळ केली तरी बोटांवर ताण येतो. बोटं मिटली, मूठ मिटतो तशी, तरी ताण येतो. आणि बोटं ही आपण पाहताय तशी तलवारीसारखी किंचित वक्राकार अशी सहजपणे राहू शकतात. अशा प्रकारे हाताची स्थिती आहे. 3 तर मानेची स्थिती आपल्याला सोयीस्कर अशी घ्यायची आहे. डावीकडे कललेली, उजवीकडे कललेली किंवा सरळ. प्रत्येकाच्या डोक्याच्या हाडांची रचना जशी असेल तशी अवस्था प्रत्येकाला सोयीस्कर वाटते. त्यामुळे ती विशिष्टच पाहिजे असं नाही. काहींना डावीकडे सोयीची वाटते, काहींना उजवीकडे वाटते, काहींना सरळही वाटते. तर जसं आपल्याला सोयीस्कर वाटतं तसं डोक्याची अवस्था ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले आणि पायापासून डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल करायचं. याचा दीर्घकाल असे अभ्यास करता येऊ शकतो की प्रत्येक अवयव शिथिल करत जायचा आहे. तर एवढा तपशिलात अभ्यास हा योगनिद्रा नावाच्या प्रक्रियेत सांगितला जातो. पण शवासन म्हणून आपण जेव्हा करतो त्यावेळेला दोन्ही पाय, पाठ, दोन्ही हात, छाती आणि पोट आणि चेहरा या सगळ्यांचे स्नायू ढिले करा एवढा प्रयत्न केला तरी आपल्याला अतिशय चांगली विश्रांती त्याच्यात मिळू शकते. शरीराला विश्रांती मिळते, मनालाही विश्रांती मिळते असं वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे. तेव्हा असं पूर्ण विश्रांती देणारं हे शवासन आहे. जेव्हा श्रम झाल्यासारखे वाटतील त्यावेळेला हे आसन करा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आसनांचा अभ्यास करत असताना गरज पडेल त्या मध्ये मध्ये शवासनाचा अभ्यास निश्चितपणे केला जातो. पण आसनं अधिक स्थिरतेने आपण जर करायला लागलो, प्रयत्न शैथिल्याची साधना करायला लागलो तर शवासनाची फारशी गरज राहत नाही असा अनुभव येतो. म्हणजे शवासनाची गरज न लागणे ही खरी आदर्श अवस्था आहे. पण
सुरुवातीच्या काळात त्याची आवश्यकता लागते आणि त्यामुळे शवासन करून पूर्ण विश्रांती घेऊन पुढचा अभ्यास आपल्याला सुरू करता येतो. शवासन सोडायचं आहे. 1 ला मान सरळ, 1. 2 ला दोन्ही हात शरीराच्या जवळ, 2. 3 ला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, 3. पुन्हा शयनस्थिती अवस्था आलेली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे. Hare